राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधून गुरु रविदास सत्यशोधक समाज प्रबोधन शिबिर आणि गुणगौरव सोहळा झाला। गोरगरीब गरजूंच्या विकासासाठी समाजाने एकी दाखवावी असं आवाहन या शिबिरात करण्यात आलं। दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती नुकतीच साजरी झाली। या निमित्तानं गुरु रविदास सत्यशोधक समाजाच्या वतीनं चर्मकार समाजासाठी प्रबोधन शिबिर आणि गुणगौरव सोहळा झाला। दसरा चौकातील चित्रदुर्गा मठात झालेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या भारती महाजन, सचिव किरण गवळी, मुख्य वक्ते श्याम पाखरे आणि संदीप शिंदे यांच्या हस्ते झाला। सामाजिक बांधिलकी जपत सर्व समाज घटकांना सोबत घेऊन संघटनेची वाटचाल सुरू असल्याचं भारती महाजन यांनी सांगितलं। गोरगरीब आणि वंचितांना मदत करण्यासाठी समाजातील दानशूरांनी पुढे येणं आवश्यक आहे। सामाजिक दरी आणि विषमता कमी करण्यासाठी या प्रबोधन शिबिराचा उपयोग होईल असा विश्वास डॉक्टर अरुण गवळी, डॉक्टर दिनेश सातपुते, रामचंद्र कमलाकर, डॉक्टर अनुष्का वाईकर यांनी व्यक्त केला। भारतीय समाजव्यवस्थेत चर्मकार समाजाचं स्थान आणि आजचं वर्तमान, महापुरुषांची परिवर्तनवादी चळवळ या विषयावर संदीप शिंदे यांनी भाषण केलं, तर श्याम पाखरे, किरण गवळी यांनीही मार्गदर्शन केलं। दरम्यान चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर PS चांगोले, महेंद्र महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।